नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान संतश्रेष्ठ शेगाव निवासी गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अंबाजोगाई शहरात मोठ्या धूमधडाक्यात वाजत गाजत झाले. या पालखीचे स्वागत माजी नगराध्यक्ष तथा श्री योगेश्वरी देवल कमिटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने केले. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा पायी पालखी सोहळा मागील 55 वर्षापासून निघतो आहे. या पायी पालखी सोहळ्यात शेकडो स्त्री व पुरुष वारकरी सहभागी होताना दिसून येतात. यंदाही या पालखी सोहळ्यात 700 ते 800 वारकरी टाळ मृदंगाच्या तालावर ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषाने रंगून गेले होते. अंबाजोगाईकरांच्या वतीने संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे स्वागत प्रथेनुसार अंबानगरीचे माजी नगराध्यक्ष तथा श्री योगेश्वरी देवल कमिटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले. गेली 25 ते 30 वर्षाच्या परंपरेनुसार राजकिशोर मोदी यांच्या वतीने श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात येत आहे. यांच्यासोबत या प्रसंगी अंकुश हेडे, आकाश कराड हे उपस्थित होते. या प्रसंगी राजकिशोर मोदी यांनी यावर्षी भरपूर पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे, तसेच सकल अंबाजोगाई वासियांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना गजानन महाराज यांच्या चरणी केली. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे अंबाजोगाई शहरात टाळ मृदंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात आगमन झाले. संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळी काढून अंबानगरी सज्ज झाली होती. 2 दिवसांच्या परळी येथील मुक्कामानंतर पालखीचे अंबाजोगाई शहरात आगमन झाले. टाळ मृदंगाच्या तालावर शेकडो वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकारामांच्या गजरात ठेका धरला. पंढरीनाथ महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल, संत गजानन महाराज की जय,
गण गण गणात बोते या जयघोषाने एकापाठोपाठ सुंदर अशा चालीवर भजन करत या वारकऱ्यांनी अंबाजोगाई शहर अक्षरशः दान आणून सोडले। योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई।